पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, बायबल हे आमचे मार्गदर्शन आहे. बायबल देवाचा शब्द आहे. बायबलद्वारे आम्हाला देवाचं मार्गदर्शन मिळते आणि देव आमच्याशी बोलतो आणि देवाची कृपा आमच्यावर येते. आणि म्हणून हे बायबल खरोखर आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे, मार्गदर्शक आहे. आणि बायबलमध्ये आम्हाला देवाचं दर्शन होते. आणि म्हणून आपण देवाला भेटण्याची एक संधी म्हणजे बायबल आहे, देवाला भेटण्याची, मार्गदर्शन करण्याची. आणि दुसरी गोष्ट आहे पवित्र परमप्रसाद, देवाला भेटण्याची वेळ किंवा ठिकाण, पवित्र परमप्रसाद, पूजा, बलिदान. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बायबल आणि पवित्र परमप्रसाद याच्या सोबतच आपण चर्च जे शिकवण आहे ती आम्हाला देव दाखवते. चर्चची शिकवण, चर्चचे नियम, चर्चचे मार्गदर्शन हे आम्हाला देव दाखवतात. तर अशा प्रकारे आम्हाला देव दिसण्याचं ठिकाण हे 3 माध्यम आहेत. एक आहे पवित्र बायबल, दुसरा आहे पवित्र परमप्रसाद, तिसरा आहे चर्चची शिकवण. तर अशा प्रकारे तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या माध्यमातून देवाचं दर्शन करता येते. म्हणून आपण सर्वात जास्त बायबलकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे. बायबलमध्ये महत्वाच्या गोष्टी आम्हाला देवाने पहिलं युगाच्या सुरुवातीपासूनच महत्वाच्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. ते देवाचं मार्गदर्शन आमच्यासाठी एक जीवनाचा आधार आहे, जीवनाचा आधार आहे. जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत आहे आणि जीवन जगण्यासाठी आणि जीवनाचा मार्ग काढण्यासाठी आम्हाला एक सहारा आहे. आणि म्हणून बायबलद्वारे आमचा जीवन मार्ग निघतो, बायबलद्वारे जीवन मार्ग निघतो. आणि बायबलच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आम्हाला प्रभूचे जिवंत वचन आम्हाला अनंत जीवनाचा मार्ग दाखवतात. आणि बायबलद्वारे पित्या परमेश्वराने आम्हाला मुक्तीचा मार्ग आमच्यामध्ये आणला. आणि ती मुक्ती म्हणजे आमचे अनंत जीवन. आणि म्हणून बायबलद्वारे आम्हाला देव आम्हाला आमची मुक्ती करू इच्छितो, आम्हाला अनंत जीवन देऊ इच्छितो. बायबलद्वारे परमेश्वर आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ इच्छितो आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवतो. आणि बायबलमध्ये आपण प्रत्येक पुस्तकामध्ये पाहतो, प्रत्येक पुस्तकामध्ये, बायबलच्या प्रत्येक पुस्तकामध्ये देवाचं प्रेम आम्हाला उमटून दिसते, देवाचं प्रेम. आणि विशेष करून याच्यामध्ये आपण स्तोत्र ग्रंथामध्ये आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये प्रार्थना आहे, आमच्या रक्षणाची प्रार्थना आहे, आमच्या उन्नतीची प्रार्थना आहे, आमच्या चंगाईची प्रार्थना आहे. सर्व प्रकारची प्रार्थना याच्यामध्ये या स्तोत्र ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर संदेश त्यांनी आम्हाला आपला अनुभव या बायबलद्वारे आम्हाला दाखवलेला आहे. त्यांनी कशा प्रकारे देवावर विश्वास ठेवला आणि ते देवासाठी एक साधन बनले ते आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्याद्वारे आम्हाला आमचा विश्वास दृढ करण्यासाठी आम्हाला मदत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो शुभवर्तमान. या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचे प्रत्यक्षात ह्या भूमीवर केलेले कार्य आम्हाला दिसते, देवाचं प्रेम दिसते आणि देवाने केलेली योजना दिसते. आणि प्रभू येशूने जे कार्य आम्हाला या धर्तीवर आमच्यासाठी केले ते आम्हाला दिसते. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो पत्र, 14 पत्र संत पौलनं लिहिलेले आहेत. त्याच्यापूर्वी प्रेषितांचे कृत्य आहेत, प्रेषितांनी काय काय कार्य केलेलं आहे ते आम्हाला बायबलद्वारे दिसते. आणि ते प्रेषिताचे कृत्य आम्ही जेव्हा पाहतो किंवा वाचतो त्याच्यामध्ये आम्हाला एक आव्हान आहे,
ज्याप्रमाणे त्या प्रेषितांनी स्वतःचा विश्वास घडवला आणि त्यांनी कार्य केले, देवासाठी कार्य केले, आम्हाला मार्ग दाखवला आणि त्यांनी विश्वासामध्ये वाढले, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा विश्वासामध्ये वाढण्यासाठी, विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी हे प्रेषितांची कृत्य आम्हाला खूप मदत करतात आणि मार्गदर्शन करते. आणि नंतर आपण संत पौलाचे 14 पत्र आपण वाचतो, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं आहे आणि प्रेषिताविषयी सांगितलं आहे आणि आम्ही आमचा विश्वास कसा वाढवावा, कसा विश्वास करावा, आम्ही कशा प्रकारे स्वतःचं तारण करून घ्यावं, आम्ही कशा प्रकारे आमचा स्वभाव बनवावा, आमचा ख्रिस्ती विश्वास आपण कशा प्रकारे आपण जगावं, हे त्या पत्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि अन्य पत्र सुद्धा आम्ही पाहतो, पेत्राचे पत्र आहे, योहानाचे पत्र आहे, याकोबाचे पत्र आहे, त्या सर्व पत्राद्वारे सुद्धा आम्ही कशा प्रकारे स्वतःला शुद्ध ठेवावं, पवित्र ठेवावं, देवाच्या योग्य आपण कसं बनावं, हे आम्हाला सांगून दिलेलं आहे. आणि आम्ही शेवट पाहतो प्रगटीकरण, योहानाला प्रगटीकरण झालेलं प्रगटीकरण आम्हाला ह्या बायबलद्वारे आम्हाला मिळते. आणि म्हणून हे बायबल आमच्या जीवनात फार महत्वाचं आहे आणि ह्या बायबलद्वारे आम्हाला अनंत जीवनाकडे आम्हाला वाटचाल होते, आम्हाला मार्ग मिळते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये आपण देवाला पाहतो, देवाचा अनुभव घेतो. आणि दुसरी गोष्ट, पवित्र परमप्रसाद हा एक महत्वाचा संस्कार आहे आणि प्रभू येशू प्रत्यक्षात या पवित्र परमप्रसादाद्वारे आमच्यामध्ये येते, आमच्या हृदयामध्ये येतो. आणि आमच्या पूजा बलिदानामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा भाग घेतो तेव्हा येशूचं बलिदान, येशूने केलेलं बलिदान, त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी आम्हाला संधी भेटते. येशूनं क्रूसावर आपलं बलिदान केलं आणि आज आम्हाला वेदीवर ते बलिदान आम्हाला पाहायला मिळते किंवा त्याच्यामध्ये भाग घ्यायला मिळते. येशूनं क्रूसावर आपलं शरीर अर्पण केलं, त्याने आज आम्हाला वेदीवर प्रभू येशू स्वतः येऊन आमच्या हृदयामध्ये येतो आणि आमच्या शरीराशी एक होतो. आणि अशा प्रकारे आम्हाला हे ख्रिस्त शरीर फार महत्वाचं आहे आणि हा पवित्र परमप्रसाद फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये प्रभू आमच्यामध्ये येतो. आम्हाला माहित आहे, परवा केरळमध्ये एक मोठा चमत्कार झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे पवित्र शरीर मांसामध्ये बदललं, मांस. तर अशा प्रकारे येशूनं स्वतःला प्रगट केलं की त्या पवित्र परमप्रसादामध्ये प्रत्यक्षात येशू आहे आणि हे त्याच्यातून साबित होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पवित्र परमप्रसाद फार महत्वाचा आहे आणि त्याला रोज आपण ग्रहण करावं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे चर्चची शिकवण. चर्चची शिकवण कोणत्या आधारावर आहे? चर्चची शिकवण बायबलच्या आधारावर आहे. 7 संस्कार, 10 आज्ञा, वेगवेगळ्या प्रार्थना. आणि ही प्रार्थना जी आहे, चर्चची प्रार्थना आहे, आम्हाला देवाशी जुडून ठेवते आणि ते बायबल मधून घेतलेली प्रार्थना आहे आणि देवाशी जुडून राहते. आम्ही पुष्कळदा प्रार्थना करतो, पुष्कळ प्रकारची प्रार्थना करतो. पुष्कळ लोक काय म्हणतात, चर्चमध्ये गेलेच पाहिजे तेव्हा प्रार्थना होते असं नाही, किंवा चर्चमध्येच प्रार्थना करावं असं नाही, घरी प्रार्थना करता येते, एकट्याने प्रार्थना करता असं म्हणतात, परंतु ते योग्य नाही. आम्हाला चर्चच्या मार्गदर्शनाद्वारे आपण प्रार्थना केलं पाहिजे. कारण चर्चच्या मार्गदर्शनाद्वारे प्रार्थना करतो म्हणजे ते कशासाठी प्रार्थना आहे? ही प्रार्थना, चर्चची प्रार्थना संपूर्ण जगासाठी प्रार्थना आहे. जगामधील असलेल्या दुःखी लोकांसाठी, बिमार लोकांसाठी, मरण पावलेल्या लोकांसाठी हे चर्चची प्रार्थना आहे. हे जगामध्ये शांती येण्यासाठी प्रार्थना आहे. आम्ही स्वतः प्रार्थना करतो. कशासाठी प्रार्थना करतो? आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करतो, माझ्यासाठी प्रार्थना करतो, माझ्या मुलाबाळासाठी प्रार्थना करतो, माझ्या फायद्यासाठी प्रार्थना करतो. परंतु चर्चची प्रार्थना काय आहे? संपूर्ण जगासाठी प्रार्थना. आम्ही जेव्हा रोसरी म्हणतो, रोसरी म्हणताना हे संपूर्ण जगाची प्रार्थना. आणि आम्ही पूजा बलिदानामध्ये भाग घेतो. पूजा बलिदान संपूर्ण जगासाठी, सर्व लोकांसाठी, जगातील लोकांसाठी पूजा बलिदान चढवली जाते. तर अशा प्रकारे ही चर्चची प्रार्थना आहे, ते त्याच्यामध्ये निस्वार्थपणे आम्ही भाग घेतो. आणि म्हणून आपण या चर्चच्या प्रार्थनेमध्ये आणि नियमाचे पालन करणे आणि 7 संस्कारामध्ये भाग घेणे, ह्या सर्व या गोष्टी. तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे 3 प्रकारे आपण प्रभूचे दर्शन करतो आणि म्हणून ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर आम्ही ह्या 3 गोष्टी फार काटेकोरपणे आपण या पाळावं. आम्ही रोज बायबल वाचावं, रोज पूजा बलिदानामध्ये भाग घ्यावं आणि रोज आपले नियमाची आवृत्ती करावं
की मी ख्रिस्ती आहो, ख्रिस्ती असल्यामुळं माझं कर्तव्य काय आहे, हे नियमाचे पालन करणे. मी ख्रिस्ती आहो म्हणून मी नियमाचे पालन करतो. मी ख्रिस्ती आहो म्हणून मी देवाला मानतो. मी ख्रिस्ती आहो म्हणून मी हे नियमाच्या बाहेर जात नाही, देवाची आज्ञा पाळतो. तर अशा प्रकारे 3 गोष्टी आमच्या मनामध्ये ठेवूया आणि त्याच्यानुसार आमचं जीवन जगूया, विश्वासू जीवन जगूया आणि विश्वासाने आपण समोर येऊया.